मेलं तर भयतर आपल्याला आता आमर उपोषण सोडायचं नाही जागा दिल्याशिवाय। हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे। या मागणीसाठी माधव किशन शिंदे यांनी दिनांक 31 मार्च पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी यापूर्वी 2 वेळा उपोषण करण्यात आले होते। त्यावेळी नगरपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन देत उपोषण स्थगित करण्यास सांगितले होते। मात्र आजपर्यंत कोणतेही ठोस निर्णय घेतला नसल्याचा आरोप उपोषणकर्ते यांनी केला आहे। जोपर्यंत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही। काही बरे वाईट झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची राहील, अशी ठाम भूमिका माधव शिंदे यांनी व्यक्त केली। एकूणच या आंदोलनामुळे शहरातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आपली एकच मागणी आहे, आपली काही जास्त मागण्या नाही। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत आणि त्या महाराष्ट्रामध्ये नाजीरवाणी गोष्ट आहे, आपल्याला त्यांच्यासाठी लढा लागते। महाराजांनी आपल्यासाठी केलं काय हे संपूर्ण जनता विसरून चालली। आपल्याला विसरायचं नाही, त्याच्यासाठी आपलं बलिदान गेलं तर गेलं, मेलं तर भयतर आपल्याला आता आमर उपोषण सोडायचं नाही जागा दिल्याशिवाय। 2 वेळेस आमर उपोषण केलं, त्यामध्ये आपल्याला खोटे आश्वासन दिले, लेखी दिली 15 दिवसामध्ये जागा देतो असं म्हणून आपल्याला तात्पुरतं आमर उपोषण स्थगित करायला लावलं। 1.25 महिना ओलांडला, अजून त्याच्यावर दखल घेतली नाही, नगरपंचायतनं कोणती आढावा बैठक घेतली नाही, म्हणून त्यामुळे आपल्याला नंतर तिसऱ्यांदा आमर उपोषण करण्यासाठी बसावं लागलं। आता काय जागा मिळाल्याशिवाय आपण उठणार नाही। नगरपंचायतच्या मुख्य अधिकारी लोकांनी याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावं। काही झालं राहिलं याचे जबाबदार मुख्य अधिकारी राहणार।